चिकटगुंडा. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक भोळा ब्राह्मण राहत होता. गावात पूजा सांगणे, अभिषेक करणे, लग्ने मुंजी लावणे हा त्याचा व्यवसाय होता. त्याची मिळकत खूप कमी होती. त्याला एक बायको व 2 मुलगे होते. त्याच्या बायकोला नेहमी वाटे आपण जरा इतरांसारखे मजेत राहावे, आपल्या मुलांची हौसमौज करावी. पण करणार काय, बिचारी कसे बसे दिवस काढत होती. ती सतत आपल्या नवऱ्याच्या मागे खूप पैसे मिळवा म्हणून तगादा करीत होती. प्रसंगी भांडण सुद्धा करत असे. आपल्या गरीब परिस्थितीचे दुःख ब्राह्मणाला सुद्धा होते. आपण आपल्या बायको पोरांचे कौतुक करू शकत नाही, एवढंच नव्हे तर त्यांच्या गरजा सुद्धा पुऱ्या करू शकत नाही, याचे त्याला फार दुःख वाटे. पण बिचारा काही करू शकत नव्हता. गरिबी व भोळेपणा यामुळे तो मागे पडला होता. त्या ब्राह्मणाला 3-4 मित्र होते. ते रोज सायंकाळी गावातल्या एका कट्ट्यावर बसून गप्पा मारत असत. एकदा सर्वजण गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता पैशांचा विषय निघाला. ब्राह्मण शांतपणे चर्चा ऐकत होता. विषयावरून विषय निघत निघत एक मुद्दा बाहेर आला. आपल्याला पैसा मिळवायचा असेल तर परदेशी गेले पाहिजे. परदेशी जायचे धाडस केले तर पैशाला काही तोटा नाही. ब्राह्मण शांतपणे हे सर्व ऐकत होता. त्याने मनाशी ठरवले, आपण परदेशी जायचे व खूप पैसा मिळवायचा. घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला आपला बेत सांगितला. बायको खुश झाली. झाले, दुसऱ्या दिवशी परदेशी जायचे पक्के ठरले. पहाटे उठून बायकोने छान स्वयंपाक केला. ब्राह्मणाने थोडे आवश्यक साहित्य आपल्याबरोबर घेतले व तो परदेशी जाण्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडला. आता गंमत बघा. ब्राह्मण इतका गरीब व भोळा होता की आजपर्यंत तो कधी गावाच्या बाहेर गेला नव्हता. गावाच्या बाहेरचे रस्ते कोणीकडे जातात हे त्याला माहीत नव्हते. त्याच्या डोक्यात एकच विषय, परदेशी जाणे व भरपूर पैसा घेऊन येणे. त्याने जो रस्ता आवडला तो पकडला आणि तो परदेशी जाऊ लागला. परदेश म्हणजे काय असते हेही त्याला ठाऊक नव्हते. त्याने जो रस्ता निवडला होता तो शेवटी जंगलात जात होता आणि मोठ्या घाईने हा वीर परदेशी निघाला होता. भर 12 वाजता तो जंगलात पोहोचला. त्यांनी यापूर्वी जंगल कधी बघितलेच नव्हते. सगळीकडे झाडीच झाडी पाहून त्याला वाटले, परदेश परदेश ज्याला म्हणतात तो हाच असावा. किती छान आणि किती वेगळा आहे. आता प्रथम जेवून घेऊया आणि मग पैसे कोठे आहेत ते शोधू. म्हणून तो जेवावयास योग्य जागा शोधू लागला. तेथे जवळ एक पडकी विहीर होती. तिला पायऱ्या नव्हत्या पण पाणी होते. ब्राह्मणाने धोत्र्याच्या एका टोकाला तांब्या बांधला व पाणी बाहेर काढले. पाणी अतिशय स्वच्छ व चवदार होते. ब्राह्मणाने हातपाय धुतले, पोटभर पाणी प्यायले आणि विहिरीच्या कट्ट्यावर जेवावयास बसला. त्याने भाकरीचे गाठोडे सोडले. त्यात 4 भाकरी होत्या व वरच्या भाकरीवर कालवण होते. ब्राह्मणाला भूक तर भरपूर लागली होती आणि भाकरी तर फक्त 4 होत्या. तो विचार करू लागला, किती भाकऱ्या खाव्यात. त्याला प्रथम वाटले, आता 2 खाव्यात व 2 संध्याकाळसाठी ठेवाव्यात. नंतर वाटले, भूक खूप लागली आहे, आता 3 खाऊया व 1 संध्याकाळसाठी ठेवूया. पुन्हा वाटले, नकोच, सगळ्या खाऊया, भूक खूप लागली आहे. संध्याकाळचे संध्याकाळी बघू. भाकरी किती खाव्यात हे काही त्याचे ठरेना. त्याचा त्याला खूप राग आला आणि तो भाकरीकडे बघून बडबडू लागला, 1 खाऊ, 2 खाऊ की 3 खाऊ का 4 खाऊ. तो पुन्हा ओरडला, 1 खाऊ की 2 खाऊ की 3 खाऊ का 4 खाऊ. त्या विहिरीमध्ये 4 भूते राहत होते. त्यांनी ब्राह्मणाचे बोलणे ऐकले. त्यांना असे वाटले की विहिरीवर कोणीतरी राक्षस आला आहे आणि आज किती भूते खावीत याचा विचार करीत आहे. तेव्हा आपण यावर काहीतरी विचार केला पाहिजे. एवढ्यात ब्राह्मण चिरून ओरडला, 1 खाऊ का 2 खाऊ का 3 खाऊ का 4 खाऊ. ब्राह्मणाचा आवाज ऐकून ती भूते इतकी घाबरली की त्यांनी चक्क एकमेकांना मिठ्या मारल्या. त्यातील एक भूत धीराचे होते. त्याने उपाय सुचविला, आपण सर्व जाऊन राक्षसाच्या पाया पडू आणि आम्हाला खाऊ नका अशी विनंती करू. त्याची कटकट आपल्या मागून घालवण्यासाठी आपण त्याला जादूचा रुमाल भेट देऊया, म्हणजे तो आपल्याला सोडेल. सर्वांना ही कल्पना पसंत पडली. 4ही भूते विहिरीतून बाहेर आले. ते चौघेही ब्राह्मणाच्या पाया पडले व विनवण्या करू लागले.
अहो, तुम्ही खाऊ नका हो, आम्हाला तुम्ही सोडून द्या. ब्राह्मणाला वाटले हे चौघीजण माझी भाकरी खायला आले आहेत, त्यांना भाकऱ्या हव्या आहेत म्हणून ते खाऊ नका म्हणतात. यांना चांगली ताकीद दिली पाहिजे. म्हणून ब्राह्मण त्यांना म्हणाला, हे पहा, मला कडकडून भूक लागलेली आहे. मला तुम्ही कोण सांगणार की खाऊ नका म्हणून? मला जेवढे वाटेल तेवढे मी खाईन, सोडणार नाही, कळलं? भूतांना वाटलं हा आता आपल्याला सोडणार नाही, तेव्हा याला आपण जादूचा रुमाल देऊया, म्हणजे हा आपल्याला खुश होऊन सोडेल. ती भूते ब्राह्मणाला म्हणाली, महाराज, आपणाला भूक लागली आहे ना, मग आम्ही जादूचा रुमाल आपल्याला देतो. रुमालाकडे आपण जे मागाल ते तो रुमाल देतो, मग आपण पोटभर खा. असे म्हणून त्यांनी ब्राह्मणाला जादूचा रुमाल दिला. ब्राह्मणाने रुमाल जमिनीवर पसरला व तो रुमालाला म्हणाला, पेढे. पेढे म्हटल्याबरोबर रुमालावर पेढ्यांचा ढीग पडला. एवढे पेढे ब्राह्मणाने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते. हावरटासारखे ब्राह्मण दोन्ही हातांनी पेढे खाऊ लागला. ब्राह्मण पेढे खाण्यात मग्न आहे हे पाहून चारही भूते पळून गेली. ब्राह्मणाने पोटभर पेढे खाल्ले वर भरपूर पाणी प्यायला. त्याला एक मुद्दा पटला की परदेशी गेल्यावर काहीतरी नक्की मिळते.